जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या वतीनं केएमसी कॉलेज इथं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या वतीनं केएमसी कॉलेजमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी नृत्य, गायन, उखाणे तसंच संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या। याचा शुभारंभ महापौर रूपा राणी निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। यावेळी महापौर रूपा राणी निकम यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या कार्याचा गौरव केला। याचं सूत्रसंचालन वर्षा जोशी यांनी केलं। स्पर्धांचं परीक्षण शिक्षिका प्राध्यापक डॉक्टर वनिता शिंदे, प्राध्यापक पूजा खोपकर, प्राध्यापक निकिता उरुणकर आणि प्राध्यापक डॉक्टर छाया माळी यांनी केलं। यावेळी उत्कृष्ट कामकाजाबद्दल महापालिकेतील 6 महिला झाडू आणि सफाई कामगारांचा प्रशस्तीपत्र तसंच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात खेळ पैठणीचा, नृत्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यासोबतच महापालिकेच्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक नृत्य सादर करून आपल्या विविध कलागुणांचं सादरीकरण केलं। वैयक्तिक नृत्य स्पर्धेत पौर्णिमा कांबळे यांनी प्रथम तर सुजाता पंडित यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। ग्रुप डान्स स्पर्धेत केएमसी कॉलेज मुख्याध्यापिका गटानं प्रथम तर डॉक्टर मनीषा चव्हाण या गटानं द्वितीय क्रमांक मिळवला। स्पॉट गेम स्पर्धेत सहभागी झालेल्या 16 महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। खेळ पैठणीचा स्पर्धेत आर्या कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी मिळवली। विजेत्यांचा महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी नगरसेविका पूजा निरुटे, रुपाली पोवार, अर्चना पगार, प्राजक्ता जाधव, वंदना मोहिते, सौ राजनंदा महाडिक, स्वाती कांबळे, दीपाली घाटगे, स्वाती यवलुजे, पल्लवी देसाई यांच्यासह नगरसेविका तसंच महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होत्या।